पहिल्यांदा निघूया. चला, घरात सकाळ सकाळी शिव्या खाल्ल्यात, त्यामुळे जरा लवकर चालल्या शॉपमध्ये आणि कामं पण लई लावायला आल्यात. गप आणि आपलं गेलेलं परवडते आपल्याला. जाऊया आता. काय काय बघा आता दिवसभर काय काय होतं. सकाळ सकाळी शिव्या खाऊन झाल्या. आता काय दिवस पाहतो, सगळा दिवस पाहतच. आणला पण शॉपमध्ये काल पार्सल बिरसल सगळं आणलेलं. ते काल फोडून मी रात्री जरा गडबड होतो म्हणून गेलो. काय समर्थापासून झोपलेलं तिथं. त्याच्याकडं गाड पण आणायचं आहे माझं संध्याकाळी. आणि बघा कॅमेरा देतो म्हणला. बघा देऊ पहिल्यांदा करून घ्या आपण. आज काय जास्त काम नाही सोडा, आम्हाला निवांतच आहे मी. मी काल तुम्हाला ते टिश्यू पण दाखवलेत ना, बघा ते अशा टाईप मध्ये असतात. हे असते ना पूर्ण असं कॉटन टाईप मध्ये असते. पेपरचे नसतात, हे पूर्ण कॉटन टाईप मध्ये असतं. आणि जास्त करून स्क्रीन रॅश होत नाही किंवा असं म्हणजे घासत नाही. त्यामुळे हे सगळ्यात क्वालिटी टिश्यू म्हणाले. हे डेटॉल आहे. हे कशासाठी असते माहिती आहे का, की समजा आता का नाही हे आपण काढताना आता हात त्याच्यावर ठेवतोय, म्हणजे कस्टमर हात त्याच्यावरती असतोय आणि काढताना कसं थोडंफार ब्लडिंग ते होते आणि त्यामुळे कसं ब्लडिंग ह्या टेबलावरती पडते आणि ती समजा ती तसंच राहिलं ब्लड आणि परत दुसरा कस्टमर जर का मी त्यावरती बसवला तर त्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण दरवेळेला हे काढतोय, म्हणजे एकाचं काढून झालं ना हे काढतोय, परत रॅप करतोय आणि मग परत दुसऱ्यावर बसवतोय. त्यामुळे हे सगळं गरजेचं असते करणं. मी मागच्या ब्लॉग मध्ये त्या गाडीबद्दल बोललेलो ना, ते जर असं काम जर पेंडिंग राहिलं म्हणजे त्या मिस्त्रीला जरा काय काम होतं वाटतं, तो काय त्यावेळेला येऊ शकला नाही. मग आज तिथं जायचं आहे आणि ती गाडी तेवढे बघायचं आहे. जर का चांगली असली तर रिपेअर करून मलाच ठेवणार ती. मी म्हणजे आजोबांचीच गाडी आहे. आमच्या आजोबांना एक आता 3 वर्ष झाली एक्सपायर होऊन, त्यामुळे 3 वर्ष ती गाडी बंदच आहे. स्प्लेंडर आहे, जुनी आहे, हिरो होंडाची स्प्लेंडर आहे. चांगली असली तर रिपेअर करून घ्यायची आणि मीच वापरणार मध्ये.
बघूया आता, मम्मीने बोलवले मला आता जायचं आता. त्याची एकदा कसं होते माहिती काय, तुम्हाला कुणाला जरी काय टॅटू काढून घ्यायचा असला आणि तुम्ही इथं आला असा, मी इथं नसलो, बाहेर दिलेला का नाही बोर्डवरती तुम्ही म्हणजे नंबरवरती तो कॉल जरी लावला ना पहिल्या नंबरवर, तरी पण आपण हे करतोय. त्यामुळे कसं त्या नंबरवरती कॉल लावा, मी येतोय. आता चालू आता थांबल्या. मम्मीनं आता मला इथं बोलवून घेतल्या काय, आणि मम्मीचे आलं नाही आणि कॉल लावायला तर ते पण उचलून झाले. आता थांबायचं आता अर्धा एक तास. मला तर वाटते तसं लवकर ये पण बोलवून घेतल्या. आणि आल्या आल्या पैसे काढायला आत गेल्या, पैसे काढून काय आता. गाडी ते चांगली आहे ती, म्हणजे ॲव्हरेज एकदम अशी चांगली येत्या काय, तर ती अशी लावूनच ठेवल्या. आणि तेव्हा सगळं पावसाचं पाणी विणी पडत असेल. मी अजून बघायला नाही सोडा ती गाडी, झालं आता 1-2 वर्ष झालं बघायला नाही गाडी अजून. तिथं आता बावड्यात चाललोय, तिकडं आजी मामा ते नसतात, त्यामुळे बघायचं. आमचे मामा पण आहेत ना, मामा पण बॉक्सिंगलाच होते. मामा परत माझे दोन्ही भाऊ पण बॉक्सिंगलाच आहेत. मामा 3 वेळा काय ते नॅशनल गोल्ड आहेत. आणि अजून लय बरंच काय म्हणजे असं जास्त खेळात मामाचे. मामी पण आहेत आमच्या, म्हणजे मामी पण असतं 3 काय 4 वेळा त्या पण नॅशनल गोल्ड आहेत, वेस्ट बंगाल चॅम्पियन आहेत. आणि माझा भाऊ पण काय ते त्याला ऑल इंडियाला ते खेळून आला आहे, मोठा भाऊ आहे. आणि बारकं आता कंटिन्यू करायला लागले, त्याला आता हॉस्टेलला पण घातलं आहे. तर आता त्या मिस्त्रीला घ्यायला गंगावेशला चाललोय. गंगावेश म्हणून त्याला घेणार आणि मग बावड्याला जाणार. मग तो काय काय सांगाल ते बघायचं आणि मग तिथं जायचं, परत त्याला सोडायचं आणि परत यायचं आणि आपलं बॉक्सिंगच्या प्रॅक्टिससाठी निघायचं. काय आयुष्यात नाही आहे, कष्टच कष्ट आहे हो. थांबे म्हणलं आता बावड्यात आजीच्या घरात येत आले. आजी काय काढलंच ग ये, काय झालं किल्ली बघायला काढल्यास एवढं. हा तेच आहे इकडं होय का, असं असते का. हो काही बोळाच गाड्या इथं. हो काही अरे चांगली गाडी आहे की, क्वालिटी वाटायला. किल्लीचं सॉकेट थोडे झाले, जाम झाले. ब्रेक ब्रेक पण जाम झाला आहे सगळाच. क्लच आहे, गाडी पूर्ण जाम झाली, निघण झाल्या. हीच आहे की आपलीच आहे की का, आपलीच आहे की चावी तिचा सोड. गाडी जाम झाल्या ना सगळी, जाम झाले ना. होय ते उघडले ना किल्ली, ते किल्लीचं उघडलं. ते हे ब्रेक बघ की सगळं जाम झाला येऊ, आणि मागचे पण टायर बहुते जाम झाले सगळं. गाडी जरा रिपेअर करावं आहे. लावल्यापासून ते जागेवर तो पण मामाचा आहे, पोलीस मध्ये आहे. नवीन गाडी आणल्यापासून ती ठेवून राहिली. आता ते पप्पा गेल्यापासून ते ठेवून राहिली. चालू ते अजून बघायला नाही, हे झालं पूर्ण टायरी जाम झाले दोन्ही. आता त्या दिवशी पप्पाने कसं आली तसं त्या दिवशी लावलेली गाडी तसंच आहे, जाम झाले ते सगळं. सोडले तर मी पुढच्या महिन्यात 22ला नाही त्याला नाही होय नाहीच की म्हणूनच बाबा ठेवले. ही बी म्हटले आपल्या बाबाच्या आठवण होय. तो मामा पोलीस मध्ये व्हिडिओ करायला मला वाटलं कोणाला दाखवला नाही.
Emotional damage. झालं केलाच का बरं अरे अजून गर्लफ्रेंड नाही रे मला कोणती ही समर्थाची आहे डिस्को त्याचा पण तसा हात मोडलाय ना मग ती हेच माझ्याकडे जातात ती वर्ष केली पण आहे मामा हॉकी प्लेअर होता कुठं पण खेळ नाही मला दाखवतो अरे नाही कोण व्हिडिओ करायले अरे गर्लफ्रेंड बघ व्हिडिओ करायले गर्लफ्रेंड काय नाही रे बा मला ए कुठं पण खेळायला सांग की कुठं पण खेळून हां अरे 9 नॅशनल लीग इंडिया गेम केला हां नॅशनल गोल्ड किती आहे 1 गोल्ड आहे हां बाकी प्लेस आहे फर्स्ट प्लेस होय काय कसं आहे सगळी फॅमिलीच खेळायचं आहे हो नाही रे खरोखर नाही कोण गर्लफ्रेंड करता कसं चेष्टा करायला लागेल नाही रे त्याने कालत काय करायला लागलाय अहो व्हिडिओ दिवसभरात सगळं टाकायचं आपण दोन्ही टायर जाम झाल्यात झाले होय कोण केलं काय खरं ते काय हे वायरीचे झालं त्याने हां तू ते व्हिडिओ काय करायला असं दिवसभर सगळं करायचं आणि सार्थदा कसं करायला तसं हां होय काय तसं व्लॉगिंगला हां बरं आपण फक्त दिवसभराचं करायचं ते फिरायचं करायचं मधल्या स्टँडवर ह्याच्या क्लच पेटा घालायला लागणार क्लच पेटापासून नाही त्यामुळे हे घालायला पाहिजे होय ना रिम बदलायला पाहिजे पुढची बाकी सगळ्या किडली बदलायला पाहिजे बरोबर ट्रेन बदला बाकी कार्बोरेटर टोके वगैरे साफ करून करून घ्यायचं तुला जनरली काय वाटते ते बघ म्हणजे आणि मला साधारण मग काय ओपन केल्यावर साधारण ती गाडी तरी वरनं सगळी चांगली आहे शिटेक करायला लागणार ती शिटेक करायला लागणार हा शेट करूया ती. गाडी तरी चांगली आहे काय ना? काय प्रॉब्लेम नाही फक्त लागून नसल्यामुळे जाम झाले दिन गेला त्या टेम्पोत घालूनच नाही होय टेम्पोतच घेऊन घ्यायला पाहिजे केबली हे सगळंच घालायला लागेल. होय किडली ती जाम असलेली लावून असलं साधारण काय खर्च येईल तुमच्या अंदाजे ठीक बसत नाही तरी पण मी नुसता अंदाज सांगतो एक 5-6 हजार रुपये जास्त जाईल जाईल त्याच्यात काय कमी जास्त कमी जास्त होईल कारण का हे जाम झाले पिस्टन जाम झाल्यामुळे किक व्यवस्थित बसत नाही पुढचा भाग खोलून बघतो आणि काय बघतो आमच्या आजीचं घर आहे ते 1 किल्ली उडकासाठी गाडीची काय आजोबा पाडल्यापासून त्यांनी हे केलंय 1 किल्ली उडकासाठी केवढं काढली हां इथं आजी तिजोरी अशी का लावलं इथं तिजोरी अशी का लावलं इथं भाड्याने दिली की काय भाड्याने दिली की भाडण दिलं होय 5,500 कोण आता पलीकडं एक माणूस आहे आता आहेत काय कामाला गेले काय सांगायला आज म्हणूनच हे सगळं बाहेर काढून ठेवले इथं पाठ गाठलेलं मोठं मग इथं का हॉल हे का ठेवला मग मग हे कुठं ठेवायचं सगळं असं आहे होय हां मग मागचा दरवाजा उघडून त्यांना दिलं हां किचन बिचन सगळं किचन आणि आतले बेडरूम आणि संडास बाथरूम त्यांना दिले हां आम्ही आलं तर संडासला लगेच वर तर जायला पाहिजे नाहीतर घरला जायला पाहिजे अवघा या आजोबा आणि या आजोबांच्या मम्मी बाकी फोटो ठेवले तसंच होय असणार की हां ही बाकी साईबाबाचे घे हे बघ. आजोबाचं साईबाबाच्या आवडी नाही आजोबा साईबाबांचं मोठं भक्त होतं ना आणि आजोबांनी लय मदत केली आम्हाला तर बरोबर खरं माझ्या वाढदिवसा दिवशीच म्हणजे आजोबांचा मृत्यू झाला आहे 22/7/2022 ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी रात्री आजोबांचा मृत्यू झाला आहे आमचा तिघांचा वाढदिवस सल्लग असायचा आजोबांचा 20ला मामाचा 21ला आणि माझा 22ला काय नवच आजोबांनीच तब्येतीवर लक्ष दिलं नाही आणि रात्रीतनं सगळं तो त्या दिवशी विषय झाला डेंजर माझ्या दुसऱ्या घरी चाललोय इथे जवळच आहे सोडा काही विषय नाही मामा पण बहुतेक आता कामावर गेला आवडतं त्यामुळं जावं लागलं
ही सगळ्यात मोठं ग्राउंड हॉकीचं. हे बघा इथं टर्फ पण आहे, तो फ्री आहे पोरांसाठी मंडळातल्या. सगळं बंटी पाटील यांनी केलेलं आहे. हे बघा पोरं दिवस इथं सकाळ सकाळ प्रॅक्टिसला ते पोरं असतात. सगळी हॉकीसाठी फेमस आहे. इथं हॉकीची लीग पण होत्या. बावडा खरं एक नंबर आहे. असं काय तुम्हाला असं घाण काय वाटणार नाही किंवा असं काही पण असं हे काय वाटणार नाही, असं तिकडं काय वाटणार नाही. सगळं खेळासाठी सगळ्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत इथं बंटी पाटील यांनी. क्वालिटी विषय आहे बावडा. आता खरं घरातच कोण नाही ना. किल्ली माडच दिल्या. अच्छा ना. बघितली गाडी. व्हिडिओ असंच दिवसभराचा ब्लॉगिंगला. कुठं काम होतं का तिकडं. आता ते टेम्पो त्यांनी घेऊन आल्यात. परत आजीच्या घरी चालले. आता तिथनं ती गाडी टेम्पोमध्ये ठेवणार आणि मग तिथनं आम्ही निघणार. आता गाडी टेम्पोत ठेवलेली आहे. आता चाललोय आम्ही तिकडं बघू. तर आता घरी आलेलो आहे. गाडी त्यांनी दिली तिकडे सगळी. मम्मी देऊन आली. आता क्लासचा आवरून मग क्लासला जायचं. कसं आहे सोडलेला असते वेळेला. काल मम्मीचे 3 कपडे फाडल्यात तिथं वाळत घातलेली. का रे इकडे शेपटी आलो ना हो. इकडे खाली बस. बस खाली. हां काल मम्मीचे कपडे फाडलायस ना. आलाय का इकडे. नाही मारत नाही मारत नाही मारत मारत नाही इकडे. मारत नाही इकडे. इकडे की मारत नाही. ऐक 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 मारत नाही इकडे. जवळ आहे जरा जवळ. काल मम्मीची 3 कपडे फाडलायस रे. मम्मीनं सकाळ सकाळी मला शिवाय दिल्यात रे तुझ्यामुळं. हां तुला राहायचं आहे ना घरात. चाललेलो आहे क्लासला आणि एक बॉम्ब काय झाल्या म्हणत्या. माझं हेडगाड राहिलं आहे दुसरीकडं आणि त्यामुळं कसं ते वेळ झाला आहे मला जरा. आणि एका बारक्या पोरग्याला पण घ्यायचं आहे इथनं. उचलायचं आहे. उचलायचं म्हणजे हे करायचं आहे. प्रॅक्टिसला येते त्याला पण घ्यायचं आहे. आंबे होता इकडे. बाई लवकर ये. चालू झाले ये लवकर. A few minutes later.
Helikopter, helikopter. Parakoper, parakoper. मला मारती करतील. झाले की बाई. रिॲक्शन तुम्ही नुसता बघायची व्हिडिओवर. असला भयानक लेग मारल्यात पाय गेल्यात. विचित्र विचित्र. आपण रोजच्या प्रमाणे असंच आज पण घरी झालोय. आई शपथ चालता येणं आली राव. आपण आलो आता घरी आणि तुम्हाला आजचा ब्लॉग पण कसा वाटला ते सांगा, कमेंटमध्ये सांगा. आई ग चालता येणं झाले. तुम्हाला वाटत असेल मी चेष्टा करायले, कसं झालं आता माझं मला माहिती आहे. चला बाय.